नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुष्का चव्हाण टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे. तर जसं की आपण काही मागच्या लेक्चर्स मध्ये बघत आलो आहोत, तसंच या लेक्चर मध्ये सुद्धा आपण सरळ सेवा भरती 2026 मध्ये येणाऱ्या आदिवासी विभाग भरती, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक इत्यादी येणाऱ्या परीक्षेमध्ये होणारे रिपीटेड क्वेश्चन्स किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच अतिसंभाव्य प्रश्न त्यांचा विश्लेषण करणार आहोत. आता बघा, इंग्लिश ग्रामर हा एक असा विषय आहे ज्यामध्ये आपल्याला सतत प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. भले हा थिअरी सब्जेक्ट असला, लेखी सब्जेक्ट असला, तरी सुद्धा ह्याचे जोवर तुम्हाला PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन जोवर तुम्हाला सोडवायची सवय लागणार नाही, तोवर प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह होतात, त्याला शॉर्टलिस्ट कसं करायचं, कोणत्या प्रश्नाचं कसं उत्तर काढायचं हे आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, तर इंग्रजी व्याकरणाचा आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करीत आहे. वेळ न घालवता आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता जरा मी नाव चेंज केलं आहे. मागे आपल्याला एरर स्पॉटिंग आणि मिक्स क्वेश्चन या व्यतिरिक्त कोणतेच आपल्याला टॉपिक्स येत नव्हते असं वाटत होतं, सगळ्यांना कंटाळाही वाटत असेल, म्हणून आपण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेत आहोत. आता बघा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स हे असं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणारच होणार. जर तुम्हाला टॉपिक क्लिअर असेल तर वेल अँड गुड, नाही तर मग कन्फ्युजननीच तुमची उत्तरं चुकणार. त्यामुळे यासाठी तुम्हाला टॉपिकचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, टॉपिकचा अभ्यास असणं, कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यावरच आपल्याला MCQs चे अचूक उत्तरं काढता येतात. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे आताचा कॉन्सेप्ट? ठीक आहे, आता जाऊया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. आय डॅश डॅशच्या जागी लिव्हचं आपल्याला मॉडिफिकेशन करायचं आहे, दॅट इज इन चेन्नई फॉर 10 इयर्स. आता बघा, पहिला प्रश्न, पहिला ऑप्शन काय आहे? हॅव बीन लिव्हिंग, हॅज लिव्ड, हॅज बीन लिव्हिंग आणि फोर्थ ऑप्शन आहे लिव्ड. ठीक आहे, आता बघा इकडे आय आला आहे, बरोबर, आय आला आहे, राईट. आय येतं तेव्हा आपण कोणता शब्द वापरतो? हॅज वापरतो, हॅड वापरतो की हॅव वापरतो? तर आपण हॅड वापरतो. कशासाठी? तर पास्ट टेन्स साठी, बरोबर. पण बघा, आय जर असं बघायला गेलं तर इन आला आहे, इन चेन्नई फॉर 10 इयर्स, म्हणजे ह्याच्यामध्ये पास्ट टेन्सचा जास्त उपयोग नाहीये, राईट. आता बघा, आय हॅड पास्ट टेन्स मध्ये आला तर हॅज हा शब्द आपण आय सोबत वापरत नाही, त्यामुळे हॅज झाला कॅन्सल आउट, राहिलं काय? हॅव. काय राहिलं? हॅव. आता बघा, हॅव आपण कशासाठी वापरतो? तर परफेक्ट टेन्स मध्ये. आता असा जो शब्द, असं जेव्हा वाक्य येतं तेव्हा आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन्स मध्ये 98% ऑफ टाइम्स तुम्हाला परफेक्ट टेन्सच येणार. काय येणार? परफेक्ट. मग ते प्रेझेंट असो किंवा पास्ट, डझंट मॅटर, परफेक्ट टेन्स हाच तुमचा उत्तर असतं. कळलं? हा उत्तर असण्यासाठी तुम्हाला पहिलं हॅज, हॅड, हॅव यामध्ये डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. सुटेबल कोणता जास्त यूज होणार ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आता बघा, हॅज लिव्ड, हॅज लिव्ड म्हणजे राहून गेलेला आहे. हॅव बीन लिव्हिंग, हॅज बीन लिव्हिंग, लिव्ड. लिव्ड आपण नाही लिहिणार कारण इकडे आपल्याला परफेक्ट टेन्स आहे, बरोबर. परफेक्ट टेन्स आहे तर आपण काय करणार? परफेक्ट टेन्स मध्ये युजली आपण कंटिन्युअस ट्राय करणार. काय करणार? कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये इकडे आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, बरोबर. तर आपण इकडे हॅज ला कॅन्सल आउट केला आहे, म्हणजे हा हॅज कॅन्सल आउट झाला, राहिला काय? ऑप्शन नंबर 1, हॅव बीन लिव्हिंग. कळलं? क्लिअर आहे सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला. इट्स हाय टाइम यू डॅश युअर हाऊस, क्लीन युअर हाऊस. आता बघा,
ज्यांनी ज्यांनी लास्ट लेक्चर्स पाहिले आहेत, लाईव्ह लेक्चर्स पाहिले आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे. जेव्हा केव्हा इट्स हाय टाइम असा शब्द येतो, तेव्हा पुढचा जो काही आपला वर्ब असणार तो कोणत्या फॉर्म मध्ये येणार? पास्ट टेन्स मध्ये. देअरफॉर आपल्याला काय शब्द दिला आहे इकडे? क्लीन. ठीक आहे, क्लीनचा पास्ट टेन्स काय येणार तर? ईडी, क्लीन्ड. देअरफॉर आवर आन्सर इज ऑप्शन नंबर 2, क्लीन्ड. बाकी सगळे होणार कॅन्सल. कळलं? खूप सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर शोधायचे आहे. जिकडे शॉर्टलिस्टिंगला वेळ जाणार तिकडे आपल्याला डायरेक्ट वाक्य वाचून उत्तर काढता आला पाहिजे, आणि जिथे वाक्य वाचून उत्तर काढताना वेळ होतो तिकडे आपल्याला आपला शॉर्टलिस्टिंग मेथड वापरायची आहे. क्लिअर आहे सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. द मिनिस्टर हॅज टेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द ऍक्सिडेंट, फॉर द इन्सिडेंट आहे ना, सॉरी, ओके, इन्सिडेंट. आता बघा, हा जो सेंटेन्स आहे हा कोणत्या टेन्सवर आहे तर? हा आहे आपला परफेक्ट टेन्स. बरोबर. परफेक्ट टेन्स असल्यामुळे गोष्टीचा जो काही क्रिया आहे ती ऑलरेडी घडून गेलेली आहे, पण ती घडून गेलेली आहे म्हणून ती परफेक्ट आहे. बरोबर. पास्ट टेन्स मध्ये जरी असलं तरी ती प्रॉपर घडून झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. त्यामुळे आपण टेकचा काय वापरणार? परफेक्ट टेन्स मध्ये आपण वर्बचा थर्ड फॉर्म वापरतो. आता बघा, आपल्याला काय शब्द दिला आहे तर टेक. टेकचा दुसरा फॉर्म हा बघा, V1 झाला. V2 काय येणार? टेक, टूक. आणि V3 काय येणार तर? टेकन. Therefore our answer is option number 1, टेकन. कळलं? क्लिअर आहे? समजते सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विक्रम डॅश फ्रॉम हिज वेकेशन जस्ट नाव. आता बघा, जस्ट नाव असा शब्द आला आहे. बरोबर, राईट? जस्ट नाव आला आहे म्हणजे आत्ताच ही क्रिया कंप्लीट झालेली आहे. नुकतीच जेव्हा क्रिया कंप्लीट होते तेव्हा आपण कोणता टेन्स वापरतो तर? परफेक्ट टेन्स. बरोबर. नुकतीच क्रिया होते तेव्हा आपण काय वापरतो? परफेक्ट टेन्स. ठीक आहे. परफेक्ट टेन्स जेव्हा वापरतो तेव्हा आपल्याला काय बघायचं आहे? इथे नाउन किती आहे, वर्ब काय होतं म्हणजे ऍक्शन काय होत आहे, आणि आपली सिच्युएशन काय आहे. ठीक आहे. आता बघा, जस्ट नाव मुळे आपल्याला हे तर समजलं की परफेक्ट टेन्स आहे, पण इकडे सब्जेक्ट काय आहे? सिंगल. बरोबर. सिंगल असतो तेव्हा आपण कोणता शब्द वापरतो? हॅज, हॅड, हॅव मधनं तर हॅज. आणि आपण विक्रमला बोलतो आहोत, विक्रमच्या बाबतीत बोलत आहोत. दॅट मीन्स वी आर युजिंग थर्ड पर्सन इनिशिएटिव्ह. बरोबर. थर्ड पर्सन इनिशिएटिव्ह आपण वापरत आहोत, राईट? थर्ड पर्सन इनिशिएटिव्ह जर सिंगल आहे, फक्त एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय, तेव्हा आपण काय वापरणार? हॅज. कारण की सिंग्युलर नाउन साठी आपल्याला हेल्पिंग वर्ब हॅज लागतो. देअरफॉर आता बघा, इकडे हॅज कुठे दिसतंय? कळलं? विक्रम हॅज रिटर्न फ्रॉम हिज वेकेशन. आता बघा, हॅज आलाय म्हणजे आपण कोणता शब्द वापरणार? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. का? कारण फ्रॉम हिज वेकेशन जस्ट नाव, आत्ताच ही क्रिया कंप्लीट झाली आहे म्हणून प्रेझेंट टेन्स. कळलं? आणि ते सुद्धा कंप्लीट झालेली आहे पण प्रेझेंट मध्येच आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघा, जस्ट नाव तो आत्ताच वेकेशन वरून आला आहे. देअरफॉर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कळलं सर्वांना? क्लिअर आहे? आय होप सगळ्यांना समजत आहे. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे.
सेशनला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुमच्या पोहोचवायचं आहे. मित्रमैत्रिणी जे काही असतील त्यांच्यापर्यंत सेशन आपला जास्तीत जास्त पोहोचवायचा आहे. सोबतच काही डाऊट्स असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 8 dash since early morning has been raining, is raining, rained, raining. काय येणार? आता बघा, सिन्स आलाय बरोबर. लक्षात ठेवा, सिन्स असा शब्द आला म्हणजे परफेक्ट टेन्स आहे. काय आहे? परफेक्ट टेन्स आहे, राईट. परफेक्ट टेन्स आलाय म्हणजे कोणता टेन्स असणार आपल्याला ते बघायचं आहे, बरोबर. आता बघा, 8 डॅश रेनिंगचा जे काही इकडनं वापरणार ते सिन्स अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग आलाय म्हणजे काय? प्रेझेंट मध्ये होत आहे. सिन्स अर्ली मॉर्निंग म्हणजे अर्ली मॉर्निंग पासून आतापर्यंत पाऊस चालूच आहे. काय आहे? पाऊस चालूच आहे. आपण रेनला काय कन्सिडर करतो? रेनला आपण कन्सिडर करतो सिंग्युलर नाउन. रेनला आपण काय कन्सिडर करतो? तर सिंग्युलर, राईट. रेनला आपण सिंग्युलर कन्सिडर करतो. मागच्याच क्वेश्चन मध्ये आपण बघितलं सिंग्युलरला आपण काय यूज करतो? तर हेल्पिंग वर्ब HAS, has been raining. का बिन रेनिंग का वापरतोय आपण? कारण बघा, सिन्स अर्ली मॉर्निंग पासून आतापर्यंत रेनिंग चालूच आहे. आपल्याला एक परफेक्ट टाइम कालावधी समजत आहे. सोबतच परफेक्ट टेन्स आहे. का? कारण सिन्सचा वापर केला आहे आणि अजूनपर्यंत पाऊस चालूच आहे. म्हणजे आतापर्यंत पाऊस, सकाळपासून पाऊस चालू होता आपण जेव्हा बोलतो म्हणजे नुकताच पाऊस संपला असावा, असे जेव्हा आपल्याला तर्क वितर्क लागतात तेव्हा आपल्याला परफेक्ट टेन्स आहे हे तर समजतं, पण सोबतच प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हे सुद्धा समजतं. का? कारण पाऊस सकाळपासून चालू आहे. पाऊस सकाळपासून चालू आहे त्यामुळे आपल्याला समजतं की हा नुकताच पाऊस थांबला आहे. आपल्याला पुढचं वाक्य नसलं तरीही समजून जातं. कळलं? समजतंय सर्वांना? त्यामुळे समजल्यामुळे सिन्स अर्ली मॉर्निंग, सिन्स आल्या म्हणून परफेक्ट टेन्स आणि ते प्रेझेंट मध्ये घडत आहे, आत्ताच्या घडीला घडत आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट टेन्स. क्लिअर आहे? समजलंय सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. देयर इज अ प्रोग्राम ऑन टेलिव्हिजन दॅट आय वॉन्ट टू वॉच डॅश इन 5 minutes. इट स्टार्ट, इट मस्ट स्टार्ट, इट स्टार्ट, इट इज स्टार्टिंग. आता बघा, देयर इज अ प्रोग्राम ऑन टेलिव्हिजन दॅट आय वॉन्ट टू वॉच म्हणजे मला एक प्रोग्राम आहे टेलिव्हिजनवर, टीव्ही वरती एक प्रोग्राम आहे, तो मला बघायचा आहे, बरोबर. डॅश इन 5 minutes म्हणजे ते 5 मिनिटात सुरू होणार आहे. आता बघा, इट स्टार्ट, इट स्टार्ट, इट इज स्टार्टिंग. आता बघा, इट मस्ट स्टार्ट नाही होणार. का? मस्ट म्हणजे एक पॉसिबिलिटी आपल्याला दिसते, त्याला चालू कंपल्शन दिसतं. पण जे टीव्ही प्रोग्राम्स असतात ते ऑलरेडी काय असतात? शेड्युल्ड असतात, राईट. ते त्या त्या वेळेला शेड्यूल होणार, ते त्या त्या वेळेला प्ले होणार. इट मस्ट स्टार्ट इन 5 minutes नाही, कारण आपल्याला कंपल्शन नाही दाखवायचं, तर पुढे प्लॅन्ड आहे, हे आता 5 मिनिटात प्लॅन होणार आहे, बरोबर. प्लॅन्ड आहे ते प्ले होणार आहे, राईट. देअरफॉर वी विल यूज इट इज स्टार्टिंग. का? इट इज स्टार्टिंग आपण का वापरणार? बघा, इट इज स्टार्टिंग आपण का वापरणार? कारण बघा, कंपल्शन मस्ट नाही येणार. इट स्टार्ट्स इन 5 minutes आपल्याला जेव्हा माहिती असतं कोणती गोष्ट शेड्युल्ड आहे तर ते इट इज स्टार्टिंग इन 5 minutes, ते आता 5 मिनिटातच सुरू होईल. आपण असं बोलतो का 5 मिनिटांनी हे आता आपण सुरू करणार आहोत? नाही, तर ते इट स्टार्ट नाही आहे ना, इट स्टार्टचा तर विषयच येत नाही, कारण समोरच्याला बोलून बोलतो तेव्हा आपल्याला एस चा वापर करावा लागतो. पण ही कंटिन्युअस होणार आहे, बरोबर. प्रेझेंट कंटिन्युअस आहे. काय आहे? आता होत आहे, पण हे बघा, कंटिन्यू होणार आहे. इट इज स्टार्टिंग इन 5 minutes. तो मला, हे बघा, मला हा टीव्ही वरती प्रोग्राम बघायचा आहे, तो 5 मिनिटांनी सुरू होणार आहे, चालू होणार आहे. ह्याचा अर्थ काय? आपल्याला
कंटिन्युअस टेन्स भेटला, कंटिन्युअस टेन्स भेटला, बरोबर. आता त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही एक फिक्स्ड इव्हेंट आहे, बरोबर. शेड्युल्ड आहे म्हणजे फिक्स्ड इव्हेंट आहे, जे सुरू होणार आहे, which is going to happen soon. Therefore, we will get it in present tense as well. Therefore, this statement is present continuous tense. Clear आहे? समजलं? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Why does Dravid not dash chess in the evenings with me? आता बघा, सिंपल ट्रिक सांगते, ह्याच्यात शॉर्टलिस्टिंग बिस्टलिस्टिंगच्या मार्गाला पडूच नका, त्या मार्गाला पडायचंच नाही आपल्याला. बघा, DOES डज, जेव्हा केव्हा हा शब्द येणार तेव्हा तुमचा वर्ब हा कायम बेस फॉर्म मध्ये येणार. ठीक आहे, बेस फॉर्म मध्ये येणार, ना त्याच्या पुढे ING लागणार, ना ED लागणार, ना कोणता S लागणार, ना ES लागणार, काहीच लागणार नाही. कळलं? काय होणार? वर्ब तुमचा बेस फॉर्म मध्ये येणार. आता बघा, प्ले, प्लेज, प्लेइंग, प्लेड. बघा, ING आहे, कॅन्सल झाला. ED आहे, कॅन्सल झाला. S आहे, कॅन्सल झाला. राहिला काय? आपला बेस फॉर्म, ऑप्शन नंबर 1, प्ले. Why does David not play chess in the evenings with me? क्लिअर आहे? कळलं? एकदम मस्त ट्रिक आहे. जेव्हा केव्हा डज येणार तेव्हा वर्ब तुमचा काय असणार आहे? बेस फॉर्म मध्ये असणार आहे. क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. He does for a walk in the morning to reduce his fat. हे काय आहे? प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स का आहे? कारण ह्याच्यामध्ये काय आहे बघा, ह्याच्यामध्ये एक फॅक्ट आहे, एक डेली हॅबिट आहे. ही डॅश फॉर अ वॉक इन द मॉर्निंग टू रिड्यूस हिज फॅट. त्याला त्याचा फॅट कमी करायचं म्हणून तो वॉकला जातो, बरोबर. हे काय झालं? एक प्रकारचं हॅबिट झालं, बरोबर. हॅबिट झालं. हॅबिट कशामध्ये येतं? सिंपल टेन्स मध्ये, बरोबर. सिंपल टेन्स मध्ये आलं तर ते युजली कोणत्या टेन्स मध्ये येतं? जेव्हा केव्हा आपल्याला कोणताही हॅबिट असतं किंवा काही फॅक्ट असतं, युनिव्हर्सल ट्रूथ असतं, तेव्हा आपण काय वापरतो? सिंपल प्रेझेंट टेन्स. काय वापरतो? सिंपल प्रेझेंट. तेव्हा आपण वापरतो सिंपल प्रेझेंट टेन्स. काय होतंय? ठीक आहे, आता सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो म्हणजे जास्तीत जास्त काय होणार? एक तर बेस फॉर्म मध्ये पुढे काय लागणार? ES किंवा S. Therefore we will go for go, goes, going, gone. गोइंग हे आपल्याला येते कंटिन्युअस ऍक्शन मध्ये, गॉन येतं आपला परफेक्ट टेन्स मध्ये, का तर थर्ड फॉर्म आहे, बरोबर. गोज आणि गो, गो आहे तुमचा बेस फॉर्म. आपला बेस फॉर्म सोबत काय लागणार? तर ES किंवा S. इकडे आपल्याला कुठे दिसतंय का? हा, तर ऑप्शन नंबर 2, GOES. He goes for a walk in the morning to reduce his fat. Therefore, our answer is option number 2, GOES. कळलं? क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. She works in Mumbai. In the above sentence, the underlined word denotes present tense, present habit, temporary present, temporary habit. काय दाखवतं? She works in Mumbai. जेव्हा केव्हा S लागतं तेव्हा युजली समजून जायचं आहे की हे प्रेझेंट एखादा हॅबिट असेल किंवा एखादी घडणारी गोष्ट जी रेग्युलर बेसिसवर घडते. आता इकडे शी वर्क्स इन मुंबई, ती मुंबईत काम करते. हे काय आहे? तिची सवय आहे, तिचं काम आहे. तिचं काम आहे तर ते रोज करणार ती, बरोबर. रोज करणार तर ती काय होणार? Therefore, our answer is second option, second, present habit. प्रेझेंट टेन्स पण बरोबर आहे, पण सिंपल प्रेझेंट टेन्स असतं तर ते
आपण चूज केलं असतं. टेम्पररी नाहीये कारण ती वर्क करते, टेम्पररी प्रेझेंट पण नाहीये, टेम्पररी हॅबिट सुद्धा नाहीये. ठीक आहे बघा, द सन इज रायझिंग एव्हरी डे, नो एरर. हे काय आहे? सन, सूर्य पूर्वेला मावळतो, सॉरी सूर्य रोज उगवतो. हे काय आहे? युनिव्हर्सल फॅक्ट. बरोबर. युनिव्हर्सल फॅक्ट हे कायम सिंपल टेन्स मध्ये असतं. बरोबर. युनिव्हर्सल फॅक्ट इज ऑलवेज इन सिंपल टेन्स. देअरफॉर इकडे बघा कंटिन्युअस आलाय. आयएनजी काय आहे? कंटिन्युअस. आयएनजी कशासाठी वापरतो आपण? तर कंटिन्युअस टेन्स मध्ये. कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतो म्हणून ते काय होतं? युनिव्हर्सल फॅक्ट मध्ये येत नाही, ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येणार. पण आपल्याला युनिव्हर्सल फॅक्ट कशात येतात? तर सिंपल टेन्स मध्ये. देअरफॉर error is in is rising. Therefore we have our answer option number 2, segment B. A cancel, C cancel, D cancel. कळलं? खूप सोपं आहे, तुम्हाला फोड करून सांगायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तेच गोष्ट फिरवून फिरवून सांगण्यात सुद्धा काही इश्यू आहे. काही म्हणजे अर्थच बनत नाही ना. त्यामुळे आपल्याला शॉर्ट ट्रिक्स करून फटाफट आपले प्रश्न सोडवता आले पाहिजे. ठीक आहे. आता बघा, द एन्शंट ग्रीक्स dash more by conversation with teachers than from books. Complete the sentence choosing the correct alternative. आता बघा, हा आपला सेंटेन्स आहे. आपल्याला काय करायचं आहे? करेक्ट ऑल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे. स्टडी, हॅव स्टडीड, स्टडीड, हॅड स्टडीड. काय येणार? बघा, ही जी एक गोष्ट आहे, द एन्शंट ग्रीक्स डॅश मोर बाय कॉन्व्हर्सेशन विथ टीचर्स देन फ्रॉम द बुक्स. म्हणजे एन्शंट ग्रीक्सचा अभ्यास जास्त करून वादविवाद किंवा वार्तालाप करून व्हायचा. म्हणजे बोलचाल जेव्हा आपण करतो, आपल्या टीचर सोबत बोलतो किंवा आपल्या फ्रेंड सोबत बोलतो, त्याच्यातून ते जास्तीत जास्त नॉलेज मिळवायचा प्रयत्न करायचे, ना की बुक्स मधून. देअरफॉर दिस इज अ फॅक्ट, राईट. एन्शंट ग्रीक्सनी ती गोष्ट केलेली आहे, हे सत्य आहे. देअरफॉर फॅक्ट आहे. देअरफॉर फॅक्ट आला म्हणजे कोणता टेन्स येणार? तर सिंपल टेन्स. पण ही फॅक्ट घडून गेलेली आहे. एन्शंट ग्रीक्स म्हणजे पुरातन काळी ग्रीक्स जे होते त्यांच्या बाबत बोलत आहे. देअरफॉर सिंपल पास्ट टेन्स येणार, राईट. सिंपल पास्ट टेन्स आला तर आपल्याला काय आहे? बघा, स्टडी, हॅव स्टडीड, स्टडीड आणि स्टडीड. सिंपल पास्ट आला म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म येणार. आता आपला वर्बचा बेस फॉर्म काय आहे? दॅट इज फर्स्ट फॉर्म विच इज स्टडी. त्याचा सेकंड फॉर्म काय येणार? STUDIED, स्टडीड. हॅड स्टडीड, हॅव स्टडीड, स्टडी, हे जे सगळं आहे ते परफेक्ट किंवा कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा आपण वापरू शकलो असतो. वर स्टडीइंग हे आपल्याला कंटिन्युअस टेन्स मध्ये ना, हॅव स्टडीड हे फ्युचर टेन्स किंवा कंटिन्युअस परफेक्ट टेन्स मध्ये वगैरे वापरलं गेलं असतं. पण आपलं काय आहे? फॅक्ट आहे. फॅक्ट आहे तर सिंपल टेन्स आहे. बरोबर. सिंपल टेन्स मध्ये आपण जास्तीत जास्त सिंपल गोष्टी ठेवण्यात लक्ष ठेवतो. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. In which of the following tense does the universal truth is written? युनिव्हर्सल ट्रूथ कशात लिहिलं असतं? तर सिंपल टेन्स मध्ये. बघा, फ्युचर कंटिन्युअस तर येणार नाही, सिंपल फ्युचर येणार नाही, सिंपल पास्ट आपण जास्तीत जास्त अवॉइड करतो कारण फॅक्ट्स आणि युनिव्हर्सल ट्रूथ. फॅक्ट्स एक वेळेस आपण पास्ट टेन्स मध्ये लिहू शकतो, पण जे युनिव्हर्सल ट्रूथ असतं, युनिव्हर्सल ट्रूथ, ते आपण कशात लिहितो? तर सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण मगाशीच बरेचसे एक्झाम्पल्स त्याचे पाहिले आहेत. ठीक आहे. ठीक आहे, समजलं. देअरफॉर आवर आन्सर इज सिंपल प्रेझेंट टेन्स. क्लिअर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दे वर सिटिंग इन अ रेस्टॉरंट when I had see them, when I saw them, when I was seeing them, when I would see them. They were sitting. बघा, प्लुरल आहे त्यामुळे पास्ट टेन्स मध्ये काय आलं? वर.
बरोबर आहे. सिटिंग इन अ रेस्टॉरंट. ते लोकं रेस्टॉरंटमध्ये बसले होते. केव्हा? जेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. आता जेव्हा मी त्यांना पाहिलं होतं, व्हेन आय हॅड सीन देम नाही येणार. ह्याचा ग्रामॅटिकली सेन्सच बनत नाही. व्हेन आय वॉज सीइंग देम आपल्याला कंटिन्युअस टेन्स नाही घ्यायचा आहे. कारण ऑलरेडी इकडे कंटिन्युअस टेन्सचा मेन्शन आहे. देअरफॉर व्हेन आय वुड सी देम. वुड काय येणार? फ्युचर टेन्स. पण इकडे काय लिहिलं आहे, मी जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा ते तिकडे बसलेले होते. तिकडे बसलेले होते. देअरफॉर व्हेन आय सॉ देम. ऑलरेडी इकडे जर कंटिन्युअस टेन्स आहे, तर तुमचा पुढचा जो काही त्याच्या पुढे जी काही क्रिया आपल्याला दर्शवायची आहे, ती युजुअली सिंपल टेन्स मध्ये येणार. कळलं? सिंपल टेन्स मध्ये येणार तर ते एकतर पास्ट जास्तीत जास्त एकतर ते पास्ट मध्ये जाणार किंवा प्रेझेंट मध्ये जाणार. फ्युचरचा आपल्याला जास्त या बाबतीमध्ये उपयोग होत नाही. कळलं? जरी झालं तरी विल, शाल, वुड हे आपण शब्द वापरू शकतो. पण जेव्हा ऑलरेडी कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स आपण वापरतो तेव्हा पुढचा जो भाग असतो तिकडे आपण काय वापरतो? सिंपल टेन्स. Therefore, our answer is option number 2. When I saw them, they were sitting in the restaurant when I saw them. क्लिअर आहे? समजलंय सर्वांना? ओके. अरे झालं आपलं लेक्चर. बघा आजसाठी आपण एवढेच टेन्सचे प्रश्न घेतलेले आहेत. या टेन्सच्या प्रश्नांमध्ये सुद्धा देखील जर कोणाला काही डाउट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करा. तुमचे कमेंट्स वाचले जातात. त्यावरती तुमचे जे काही क्वेरीज असतील ते आपलं डाउट सेशन असतं तेव्हा सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा आपले लाईव्ह लेक्चर्स असतात त्यामध्ये तसेच काहीसे प्रश्न जर आढळले तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. सोबतच अजून एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब. जे कोणी नवीन विद्यार्थी आज आपल्या लेक्चरला पाहत आहेत त्यांनी पटकन जाऊन चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत तो पोहोचवायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन चालू करायचं विसरायचं नाहीये. आजचा लेक्चर कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगायचं आहे. जे काही डाउट्स क्वेरीज असतील ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. खूप भरभरून आपल्या व्हिडिओजला प्रेम दाखवा तुमचं. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना जेवढे केवढे तुमचे विद्यार्थी मित्र आहेत त्यापर्यंत त्यांच्या लोकांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचवा. आजचा लेक्चर इथेच थांबवूया. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, जय हिंद.